संसारात तुम्ही कितीही प्रयत्न करा लोकांना दाखवण्यासाठी, लोक खुश होतील. संसार असतो लोकांना दाखवण्यासाठी, पहा आमचा संसार किती थाटात आहे. पण भक्ती लोकांना दाखवण्यासाठी नाही, लोकांना संसार आवडावा आणि भक्ती देवाला आवडावी. आलं लक्षात तुमच्या? भक्ती अशी करा की 4 लोक आपल्याला येऊन म्हटले पाहिजे वा काय भक्ती करता. अजिबात नाही, त्या देवानं आपल्याला स्वप्नात येऊन सांगितलं पाहिजे की वा खरंच तू माझी भक्ती करतोस, म्हणून तर मी स्वप्नात आलोय ना. आता किती जणांच्या स्वप्नात देव आलाय मला माहित नाही, माझ्यात आणखी नाही आला. मग भागवत चालू आहे, देवी भागवत चालू आहे, शिवमहापुराण चालू आहे, सगळ्या कथा चालू आहे. स्वप्नील महाराज स्वप्न सुद्धा नाही देव. मग कधीतरी विचार केला पाहिजे, आपण केलेली भक्ती समाजाचा विचार न करता केली पाहिजे. समाजानं काय आपल्याला नाव ठेवू द्या. समाजानं आपण भक्ती करतोय की नाही हे मी एक सांगू का? तुकाराम महाराज म्हणतात, कोण न सांगे कोण जाणे कोणा घडे उपासना. एखादा कधीच नामचिंतन न करणारा माणूस सुद्धा वैकुंठाला जाऊ शकतो. का? कारण तो अंतःकरणापासून नामस्मरण करत असलं तर आपल्याला काय माहिती. माळीचा जप आपण करतो लोकांना दाखवण्यासाठी, कधीच काही गोष्टी करायच्या नाही. परमार्थ तर मुळीच लोकांसाठी करू नका. परमार्थ आपल्या आत्मकल्याणाचा विचार आहे. म्हणून परमार्थ मार्गाला लागत असताना, भक्ती मार्गाला लागत असताना लोकांचा विचार सोडून द्या. तुकाराम महाराजांच्या शब्दात बोलतो मी. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आता ऐका वचन, तेजोनिया जन भक्ती करा. जगाचा त्याग करून भक्ती करायची. कारण जो फार मोठा साधू आहे, जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत लोकांनी त्याला साधू मानलेलं नाही. जेव्हा तो मेलाय तेव्हा त्याला साधू म्हटलेलं आहे. आतापर्यंत साधूंचा इतिहास पहा. त्यामुळे लोकांना दाखवण्याच्या भानगडीत कधीच पडायचं नाही. प्रपंच दाखवा, तुम्ही आनंदानं दाखवा. आमचा प्रपंच एवढा मोठा आहे आणि तो दाखवण्यासाठीच आहे प्रपंच. हे मृगजळ असतं ना, मृगजळ दिसतं पाण्यासारखं पण त्याच्यात पाणी नसतं, कारण ते फक्त भासतं आणि दाखवण्यासारखं. तसं रज्जू सर्पा कारण भासेले जगदंब. प्रपंच भास काय तो दाखवलाच पाहिजे. दाखवा, आनंदानं दाखवा. परमार्थ दाखवण्याचा विषय नाही, परमार्थ अंतःकरणाचा विषय. म्हणून अंतःकरणापासून आपली भक्ती देवाला आवडली पाहिजे. जगाला आवडो अथवा न आवडो याचा कधीच विचार करायचा. आपली भक्ती त्याला मान्य असली पाहिजे हो. आणि आपली भक्ती सगळ्या जगाला मान्य, त्यालाच मान्य नसेल तर त्याला काय भक्ती म्हणता का तुम्ही? त्याला भक्ती म्हणता येईल? अजिबात नाही. ज्याच्यासाठी चालू आहे, ज्याची भक्ती करतोय त्यालाच जर ती भक्ती मान्य नसेल तर काय उपयोग आहे महाराजच्या भक्तीचा? म्हणून तुम्ही सगळ्यांनी एकत्रित एवढं सुंदर नियोजन केलं, मला खरंच आनंद वाटतोय. त्या भोलेनाथाची कृपा आहे आपल्यावरती. काल पाहिलं शिवमहापुराण कथा श्रवण करत असताना आपण भगवंताची पूजा कशी करायची याचा विचार आपण काल केलेला आहे. पिंडीची स्थापना करायची. भगवान भोलेनाथाच्या पिंडीची स्थापना करत असताना ती पिंड सोन्याची असेल, चांदीची असेल, त्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे त्याची प्राणप्रतिष्ठा झाली पाहिजे. दगडाची पिंड असते, मातीचं शिवलिंग असतं, भस्माचं सुद्धा शिवलिंग केलं जातं. आणि ते शिवलिंग असताना त्याची दिशा कुठल्या ठिकाणी असली पाहिजे? कोणत्या ठिकाणी काल सांगितलं मी? उत्तर दिशा. बरोबर आहे, तुमचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. दिशा उत्तर असावी. त्या पिंडीची जी शिवलिंगाची जी वरची बाजू आहे त्याला भगवान शिवलिंगाचं स्वरूप प्राप्त झालेले, भगवान स्वतःच्या शिवाचं लिंग. आणि खालची जी बाजू आहे ती पार्वतीचं स्वरूप मानले गेलेलं. म्हणून असं शिवलिंग आपण त्याची पूजा करत असताना कशी केली पाहिजे? माणूस सुचिरभूत असला पाहिजे, भगवंताचं स्मरण त्याच्या अंतःकरणात असलं पाहिजे. त्याची पूजा करत असताना अगोदर त्याला स्नान घालावं. ऐका, पांढऱ्या फडकानं ते शिवलिंग पुसून घेतलं पाहिजे. नंतर त्याला भस्म लावावं किंवा त्याला चंदन लावलं तरी चालतं. त्यानंतर भगवान शिवाच्या त्या शिवलिंगाला पूजा करत असताना त्याच्यावर पांढरी फुलं व्हावीत. लाल फुलं देवाला चालत नाही. देवाला म्हणजे भगवान शिवाला लाल फुल चालत नाही. भगवान शिवाच्या मूर्तीची पूजा केली जात नाही, कारण त्यांना तो शाप आहे सासऱ्याचा, दक्ष प्रजापतीचा. म्हणून लाल फुल व्हायचं नाही, कमळाचं फुल मात्र देवाला चालतं. भगवान शंकराच्या त्या पिंडीवरती, त्या शिवलिंगावरती सतत गळती असावी. नाही जास्त जमलं तर एक पसाभर पाणी का होईना त्या शिवलिंगावर आपण अर्पण करायचं.
आणि देवाला विनंती करायची, देवा मी तुझं आवाहन जाणत नाही, मी तुझी पूजा जाणत नाही, या भोळ्या भाड्या भक्ताची, या भोळ्या भाबड्या भक्ताची जशी काही असेल तशी सेवा तू स्वीकार करून घे. तो परमात्मा एवढेशा पूजेने सुद्धा प्रसन्न होतो महाराज. असेल बेलाचं पान जवळ बिल्वदलाचं तर ते त्रिगुणाचं असणारं 3 पानाचं पान, ते बेलाचं पान भगवान शंकराच्या पिंडीवर व्हायचं. पण पुन्हा सांगतो, नियम ठरवायचा. शिवलिंगाची पूजा करत असताना वेळ ठरवायची. वेळ ठरवायची, कोणत्या वेळेत आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची ती वेळ निश्चित असली पाहिजे. रोजची वेळ मग तुम्ही सकाळी ठरवा, दुपारी ठरवा किंवा संध्याकाळी ठरवा. तिथं गेल्यानंतर 1 तास रोज बसायचं की 2 तास बसायचं की 15 मिनिटं की अर्धा तास, तो निश्चित ठेवला पाहिजे. म्हणजे महाराज वेळ का निश्चित करायचं त्याचं कारण सांगतो. आपण जर रोज एकाच वेळेत भगवंताच्या दर्शनाला गेलो, रोज नित्यनेमाने त्याच वेळेत आणि तेवढाच वेळ जर भगवंताचं स्मरण केलं, भगवंताची पूजा केली, तर तेवढ्या सवय लागलेली असते देवाला आपल्या भक्ताची, की नाही माझा भक्त रोज याच वेळेत येतो. आणि त्या वेळेत आपली तो देव सुद्धा वाट पाहतो. तेवढ्या वेळेपुरता देव जागृत होत असतो. कारण रोजची वेळ ठरलेली, आपण कधी सकाळी येतो कधी संध्याकाळी. देव म्हणतो याची काही गॅरंटीच नाही, हा कधी संध्याकाळी येतो हा कधी सकाळी येतो. त्याच्यापेक्षा रोजचा नित्य नियम ठरला पाहिजे. जशी जमेल तशी भगवंताची ती आपल्याला पूजा करायची आहे. म्हणून अतिशय या बाबा बस. या कथेसाठी आता ज्यांचं आगमन झालं, आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार, आमचे जीवलग मित्र नारायण महाराज आवटी बाबा उपस्थित आहेत. एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. चला, वेगवेगळी महात्म्य आपल्या कथेसाठी येत आहेत आणि वेळात वेळ काढून येत आहेत. खरं तर चांगलंच आहे, आनंदाची गोष्ट आहे. चला, शिवपूजेचं महात्म्य तुम्हाला सांगत होतो. हे शिवपूजन करत असताना आणखी एक महत्वाचा मुद्दा काल सांगायचा राहिला, की मनुष्य शुचिरभूत असला पाहिजे, त्यानं स्नान करायचं. तसं तर समुद्राच्या काठावर स्नान सांगितले, नदीचं स्नान आपल्याला घडलं पाहिजे, ब्रह्ममुहूर्तावर माणसानं उठलं पाहिजे, स्नान केलं पाहिजे. पण शिवमहापुराण असं सांगतंय, तुम्हाला समुद्राचं स्नान घडत नसेल, एखाद्या नदीचं स्नान घडत नसेल, तर तुम्ही घरातच स्नान करा, शुचिरभूत व्हा, भगवंताची पूजा करा. पण आणखी महत्वाचा मुद्दा, कुणाच्या उरलेल्या पाण्यात आंघोळ करायची नाही. आपल्याला सवय आता उरले याच्यातच अर्धा टाकायचं, तसं चालत नाही. कुणी नेसलेलं वस्त्र, कुणी परिधान केलेलं वस्त्र पुन्हा घालायचं नाही, आपलं स्वतःच असावं. पुरुषांनी शक्यतो भगवान शिवाची भक्ती करत असताना, पूजा करत असताना धूतवसन घालावं. धूतवसन म्हणजे धोतर. या धोतराला खरा सांस्कृतिक शब्द काय? धूतवसन. म्हणजे धोतराशी कला आहे, धोतर जे रोज धुवून घातलं जातं त्याला म्हणतात धूतवसन. म्हणजे ते धोतर रोज धुवूनच असलं पाहिजे बरं का. म्हणजे ही आपण काळजी घेतली पाहिजे, म्हणूनच त्याला धूतवसन. आणि त्याचा अपभ्रंश शब्द झाला धोतर, झाला शब्द झाला. असं धोतर घालून भगवंताची पूजा करावी. आणि असे पूजा करत असताना मस्त डोळे लावायचे आणि त्या भगवंताचं पूजा करत असताना भगवंताचं स्वरूप डोळ्यासमोर आणायचं, की तो परमात्मा कसा आहे. तो कर्पूर गौर आहे, म्हणजे कापरासारखी त्याची काय पांढरी शुभ्र त्वचा आहे. ऐका, त्याच्या मस्तकावरती जटाजूट आहेत, त्यानं व्याघ्रांबर परिधान केलेला आहे. त्या जटेवरती चंद्रमा आहे, अर्धचंद्र ज्याला म्हणतात. गजचर्म व्याघ्रांबर त्यानं परिधान केलेला आहे. त्या भगवान शंकराला 5 मुख आणि 10 हात आहेत. शिवमहापुराणामध्ये आज सांगितले, भगवंताला 5 मुख आहेत, 10 हात आहेत, असा असणारा तो परमात्मा. आणि प्रत्येक मस्तकाला 3-3 डोळे आहेत. किती डोळे आहेत? 3-3 डोळे. गळ्यामध्ये वासुकी नावाचा सर्प आहे. त्यानंतर पिनाक नावाचा धनुष्य भगवंतानं हातामध्ये धारण केलेला आहे. त्याच्यावरती त्रिशूळ आहे, त्याच्यावरती डमरू आहे, भगवंतानं जटा वाढलेल्या आहे. आता असं स्वरूप डोळ्यासमोर भगवंताचं आणायचं. जटाजूट धारण केलेला परमात्मा, वरती चंद्र आहे, रुद्राक्षांच्या माळा गळ्यात आहेत, त्रिशूळ डमरू आहे, पिनाक नावाचा धनुष्य आहे, गजचर्म व्याघ्रांबर त्यानं परिधान केलेलं आहे. आणि असा परमात्मा आपण डोळे भरून पाहायचा, त्याचं ध्यान करायचं, मला त्याचं चिंतन करायचं. चिंतन केल्याशिवाय तुम्हाला भक्ती प्राप्त होत नाही. म्हणून त्याचं चिंतन करायचं. कधी बारकाईने विचार केला का?
भगवान शंकरानं जटाच का धारण केले असतील? ऐका बरं का, लक्ष देऊन. का जटा धारण केले असतील भगवान शंकरानं? त्याचं कारण आहे, जटा हे वैराग्याचं प्रतीक आहे. आणि पुढे जाऊन सांगू का, नुसतं केस वाढण्याला वैराग्य म्हणत नाहीत नारायण बाबा. काही लोक नुसते दाखवण्यासाठी सुद्धा केस वाढवतात. आलं लक्षात तुमच्या? पण नुसत्या केस वाढवण्याला वैराग्य म्हणत नाहीत. भगवंतानं जटा धारण केलेल्या आहेत. जटा हे वैराग्याचं प्रतीक आहे. त्या जटेवरती अर्धचंद्र म्हणजे चंद्रमाला धारण केलेले आहे. चंद्रमा हे शीतलतेचं प्रतीक आहे. ऐका, त्याच्यामध्ये गंगा राहते, गंगेचा वास त्या जटेमध्ये, म्हणून त्या गंगेला सुद्धा जटा शंकरी असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? वाह वाह. भोले तेरी जटा से बहती है गंगाधारा, शंकर तेरी जटा से बहती है गंगाधारा, काली घटा के अंदर जिंदा मेरे उजाला, भोले तेरी जटा से, भोले तेरी जटा बहती है गंगाधारा, भोले तेरी जटा. ताली हा. गलरुंद माल साजे, शशिभाल में विराजे, डमरू निनाद बाजे, कर में त्रिशूल धारा, भोले तेरी जटा से बहती है गंगाधारा, शंकर तेरी जटा से बहती है गंगाधारा, भोले तेरी जटा से बहती है गंगाधारा, भोले तेरी जटा बहती है गंगाधारा, भोले तेरी जटा से. त्रिगदेग राशि कटिबंध नग फांसी, गिरिजा है संगदासी, कैलाश के निवासी, भोले तेरी जटा, शंकर तेरी जटा से, भोले तेरी जटा से बहती है गंगाधारा, शंकर तेरी जटा से बहती है गंगाधारा, भोले तेरी जटा से बहती है गंगाधारा, भोले तेरी जटा से बहती है गंगाधारा. वाव. नम पार्वती पते हर हर महादेव. ती गंगा वाहते त्या जटेतून महाराज. एक सांगू तुम्हाला, थोडं लक्ष द्या माझ्याकडे. आमचे परमार्थ स्नेही हरिभक्तपरायण गायकी महाराज बेलगावून आमची कथा श्रवण करण्यासाठी आलेले. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आमचे उगली महाराज गायकी चालू, गायकी पण आहेत ना तुमच्या बेलगावात. आमचे उगली महाराज, आम्ही दिंडीत असतो सोबत. त्यांचं सुद्धा गायन गोड आहे बरं का. ते जेरकिंगमुळे ओळखून आले. ती गोड गायन करतात महाराज. स्वभाव शांत आहेत. शिक्रापूर सारख्या कारखान्यामध्ये कामाला आहेत. आणि तुमचे मामा आहेत, कंसात मामा, कंस मामा नाही, कंसात तुमचे ते मामा आहेत. आमचे उगली महाराज उपस्थित आहेत. माझ्यावर नितांत प्रेम करणारे आहेत. त्यांनी फोन केला, म्हटले महाराज कुठे आहेत? म्हटलं काही नाही, निमगावला चाललोय कथेला, मला यायचे म्हटले कथा ऐकायला. आणि शिक्रापूरवर आता तिकडं कथा शक्य होत नाहीत आपल्या जाणं, त्याच्यामुळं शिक्रापूरहून आलेत कथा ऐकायला. वेळ सुट्टी टाकून. फक्त त्या सुट्टीचा पगार आम्हाला मागू नका, आम्हीच गोळा करायला बसलो. चला, महत्वाचा मुद्दा असा आहे की भगवंताचं स्वरूप आपण ध्यानात आणलं पाहिजे, समोर ठेवायचं महाराज. आणि विचार करायचा, हा भगवान शंकर असा का बरं आहे? ज्यानं जटा धारण केलेला आहे, रुद्राक्षाच्या माळा आहेत गळ्यामध्ये, भस्म लावलेला आहे, वासुकी सर्प आहे, पिनाक नावाचा धनुष्य आहे, त्रिशूळ डमरू आहे, गजचर्म व्याघ्रांवर परिधान केलेला आहे. हे काय सोंग आहे का? हे सोंग घेतलं का त्यानं? अजिबात नाही. का? त्या प्रत्येक तत्वामाग काही ना काही गोष्ट दडलेली आहे. मी सांगितलं, जटा केस वाढवण्याला वैराग्य म्हणत नाही. जटा हे वैराग्याचं प्रतीक आहे. भगवान शंकर वैराग्यवान आहेत. किती वैराग्यवान आहे त्याचा विषय पुढे येणार आहे, पण तरी सांगतो, एवढे वैराग्यवान आहेत. एकदा जर समाधी लागली ना, तर त्यांची समाधी उत्थान होणं शक्य नाही महाराज. अनेक लोकांना, अनेक गंधर्वांना, देवदेवतांना जीवाची आहुती द्यावी लागली, त्याच्यात कामदेवाची आता कथा येणार आहे पुढे.
एवढे वैराग्यवान आहेत की सगळं विसरून जातात आणि चिंतनात मग्न राहतात. एवढं वैराग्य त्या भोलेनाथाला, म्हणून जटा वैराग्याचं प्रतीक आहे. त्या जटेवरती चंद्रमा धारण केलेला आहे, कारण ती चंद्रमा म्हणजे चंद्र हा शीतलतेचं प्रतीक आहे. भगवान शंकर तेवढेच शीतल सुद्धा आहेत. ऐका, ते तेवढेच शीतल आहेत. गळ्यामध्ये वासुकी नावाचा सर्प आहे आणि सर्प हे मृत्यूचं प्रतीक आहे. हातामध्ये त्रिशूळ आहे. ते 3 गुणाचं प्रतीक आहे, सत्व, रज आणि तम. या 3 गुणाचं प्रतीक म्हणजे त्रिशूळ आहे. डमरू म्हणजे निर्भय नाद आहे. एकदा भगवंताचं डमरू वाजलं की समजायचं बस, आता टेन्शन घ्यायचं नाही, भगवान आपल्या पाठीमागे उभा आहे. गजचर्म हे बळाचं प्रतीक आहे. ऐका, आणि भस्म हे प्रलयाचं प्रतीक आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी मागं काहीतरी सिद्धांत दडलेला आहे. असे असणारे भगवान शिव आहेत, म्हणून त्या शिवाचं आपण भजन केलं पाहिजे. या ठिकाणी पहिली संहिता म्हणजे विद्येश्वर संहिता या ठिकाणी पूर्ण झालेली. आता आपल्याला रुद्र संहितेमध्ये प्रवेश करायचा. 7 संहिता आहेत. आज 4था दिवस आहे. पहिली संहिता पूर्ण झाली आहे. नंतर रुद्र संहितेमध्ये आपण प्रवेश करत आहोत. शौनकांनी हे सगळं चरित्र ऐकल्यानंतर, भगवंताची पूजा ऐकल्यानंतर असा प्रश्न श्रुत महाराजांना विचारला. म्हटले, महाराज ठीक आहे, भगवंताची शिवलिंग भगवंताचं कसं प्रगट झालं आम्हाला कळलं महाराज. त्याची पूजा कशा पद्धतीने केली पाहिजे याचंही आम्हाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. पण महाराज, हा भोलानाथ असा आहे, हा भगवान शिव असा आहे, आणि अशा असणाऱ्या ईश्वराचं चरित्र, भगवान शिवाचं चरित्र आम्हाला सुद्धा श्रवण करायचंय. काय लीला करतो तो परमात्मा, त्याची ही माया कशी तो प्रस्थापित करतो, ती चरित्र आम्हाला सांगा. आणि मग सूत महाराजांनी सांगितलं, ऐका, असाच प्रश्न एकदा नारदांनी सुद्धा ब्रह्मदेवाला विचारला होता. म्हणजे नारदांनी ब्रह्मदेवाला हा प्रश्न का विचारला, आणि मग सूत महाराज सांगू लागले, म्हणजे नारद हे तपस्वी आहेत, 3 लोकांचं भ्रमण करतात महाराज. एक वाक्य बोलू तुम्हाला, नारद हे महान तपस्वी आहेत, नवे ते आपल्या सगळ्यांचे गुरु आहेत. त्याच्यामुळे नारदांबद्दल कधी अपशब्द बोलायचे नाही. एखादा कळचुटा माणूस जर गावात असला ना, लोक सहज म्हणतात तो कळीचा नारद आहे. अशा वाईट माणसाची उपमा नारदांना कधीच द्यायची नाही महाराज, कारण ही गादी नारदाची. आज नारद फिरतायत 3 लोकांमध्ये, म्हणून आपल्याला महाभारत, श्रीमद भागवत, शिव महापुराण श्रवण करायला भेटतंय. ही कृपा नारदांची, ती गुरु आहेत महाराज आपले. कीर्तनाची गादी नारायण महाराज नारदाची गादी आहे. आणि त्या नारदाला आपण सहज म्हणतो, एखादं लांबलं तर शिंडी असली की म्हणतो तो नारद आहे. अरे असं असतं का? नारद हे गुरु आहेत, त्यांच्याबद्दल कधी अपशब्द बोलायचे नाही. पण आपल्याला ती आता ती प्रथा पडून गेलेली. कुणी असं जरा असं खटक्याचं भेटलं की मग म्हणतात, नाही ते लई कळीचं नारद आहे, त्याच्या नका नारी लागू, आपण सहज म्हणतो. पण नारदांबद्दल असं कधीच बोलायचं नाही महाराज. ते फार तपस्वी आहेत. आणि त्या नारदांच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली की आपण आता तपश्चर्या केली पाहिजे. आणि तपश्चर्या करण्यासाठी नारदजी निघाली, एका जंगलात निघाली. पण ते स्थान असं होतं, याच्या अगोदर त्या जागेवरती, त्या स्थानावरती भगवान शंकरानं तपश्चर्या केली होती. आणि तिथं कामदेव आला होता. आणि कामदेवानं भगवान शंकराच्या तपश्चर्येचं उत्थान केलं. त्याच्यामुळे भगवान शंकराला राग आला आणि भगवान शंकराच्या नेत्र अग्नीनं कामदेवाला जाळून टाकलं, भस्म केला कामदेव. त्याची पत्नी रती, ती रती प्रगट झाली आणि तिनं भगवंताला विनंती केली, म्हणे माझ्या नवऱ्याला जिवंत करा. भगवान शंकर महाराज भोळे बाबडे, त्यांना दया आली लगेच. ते म्हटले ठीक आहे, जिवंत करून टाकू याला, योग्य वेळ आली की त्याला जिवंत करू. पण एक गोष्ट आहे म्हणे, मी जिथं उभा आहे, ज्या स्थानावरती, ज्या जागेवरती उभा आहे, इथून माझी दृष्टी जिथपर्यंत जाते तिथपर्यंत या कामदेवाचं काही चालणार नाही, काहीच चालू शकत नाही. आणि असा आशीर्वाद त्या जागेला प्राप्त होता. आणि त्याच जागेवर नारद गेले, कशाला? तपश्चर्या करायला. एका गुह्याच्या काठाला बसले. अतिशय सुंदर असं रम्य वातावरण आहे. नारदी तपश्चर्या करू लागले. आता नारद एवढे तपस्वी आहेत, इकडे इंद्राला टेन्शन आलं महाराज. कशाचं? नारद तपश्चर्या करतील, त्यांचं तप प्रभावी होईल आणि माझ्याकडून गादी हिसकावून घेतील. कारण इंद्राच्या डोक्यात कायम गादीची भीती. त्याच्या डोक्यात एक कोणाचं चांगलं होऊ नाही तर वाईट होऊ, फक्त आपली गादी सरकली पाहिजे.
आलं का तुमच्या लक्षात? इंद्राच्या डोक्यात कायम काय असतं? गादी. त्या इंद्रानं काय केलं? कामदेवाला नारदांकडे पाठवलं. कामदेव आला, त्याची 5 बाण घेऊन आला महाराज. पुढे नारदजी तपश्चर्या चालू आहे. नारदांची तपश्चर्या सुरू असताना त्या कामदेवानं 5 बाण नारदावर सोडले. पण तुम्हाला सांगितलं ना, ती जागा अशी होती की तिथं कामदेवाचं काहीच चालणार नव्हतं, एवढी पवित्र जागा होती. त्या 5 बाणाचा काहीच प्रभाव नारदावर झाला नाही. नारदाशी तपश्चर्या पूर्ण झाली महाराज. तपश्चर्या पूर्ण झाली आणि समोर कामदेव उभा होता. ऐका बरं का, त्या कामदेवानं मनात विचार केला, अरे मोठमोठ्यांना हात घ्यायला मी आणलंय, माझ्या समोर चांगले चांगले नतमस्तक झाले, हा नारद म्हणजे नेमका कोण आहे असा? अरे भगवान शंकराला सुद्धा मला जाळून टाकावं लागलं, एवढा माझा प्रभाव आहे, आणि या नारदाला काहीच कसं होत नाही? त्याचं कारण सांगितलं ना तुम्हाला. ती जागा अशी होती की तिथं कामदेवाचं काही चालणार नव्हतं. शाप होता त्या जागेला भगवान शंकराचा. ऐका. आणि मग कामदेवाने युक्ती चालवली महाराज. नारदांची समाधी पूर्ण झाली, तपश्चर्या पूर्ण झाली, आणि समोर कामदेव हात जोडून उभा राहिला, नारदांची स्तुती करू लागला. ऐका बरं का, माणसानं स्तुतीपासून फार सावध राहिलं पाहिजे. कारण ही जी स्तुती ना नारायण बाबा, माणसाच्या ज्ञानात वाढ होऊ देत नाही. कोणी म्हटलं ना तुमचं असं, हो एवढंच म्हणायचं फक्त. कारण ज्ञानात वाढ होऊ देत नाही. आणि स्तुती अहंकाराला प्रगट करते. आणि स्तुती करणारे लोक आवडतात महाराज सहज आपल्याला. नारदांची स्तुती कामदेवानं सुरुवात केली. असा प्रहार होत नाही ना, मग त्यानं हा मार्ग आपण. आणि नारदांना स्वतःची स्तुती ऐकून आनंद वाटला, फार आनंद वाटला महाराज. अभिमान झाला नारदांना, कमी कामावर विजय प्राप्त केला म्हणून. आणि एवढीच संधी त्या कामदेवानं पाहिली, कामानं पोटात प्रवेश केला नारदांच्या. म्हणजे पोटात कसं काय? तसंच आहे, स्तुती करणारा माणूस पोटातच प्रवेश करत असतो. तो जास्त आवडतो ना आपल्याला. आपली स्तुती करणारा माणूस नाही, तो फारच छान माणूस आहे, फारच गोड माणूस आहे म्हणतात. तो पोटात प्रवेश करतो, म्हणून कामानं पोटात प्रवेश केला. आणि नारदाला आता दमच निघाना. त्यांना आता सांगावंच वाटायला लागलं की मी कामावर विजय प्राप्त केला, भगवान शंकराला कामाला जाळून टाकावं लागलं, पण माझ्यावर कामाचं काहीच चाललं नाही, मी काम विजयी झालो, माझी तपश्चर्या पूर्ण झाली. आणि निघाले सांगतच महाराज. एक तर केलेलं सांगू नये, एक तर आपण जे केलेलं पुण्यकर्म आहे ना, ते कधीच लोकांना सांगायचं नाही महाराज. आपला हात ठेवायचं. आणि स्वतःची स्तुती स्वतःच्या तोंडानं कधीच करायची नाही. महाभारतामध्ये तो दोष सांगितलेला आहे. आणि महाभारत तर असं सांगतंय, स्वतःच्या तोंडानं स्वतःची स्तुती केली की स्वतःचं मरण त्याला प्राप्त होतं. म्हणून तो माणूस मेल्यासारखा आहे. जो स्वतःच्या तोंडानं स्वतःची स्तुती केली, जो करतो तो मेलाच समजायचा, महाभारतानं सांगितलेलं आहे. म्हणून ज्यावेळेस धर्मराजानं अर्जुनाला शिव्या दिल्या होत्या, पहा मूर्खा, काय कामाचं आहे तुझं गांडीव धनुष्य, त्या कर्णानं माझ्यावर प्रहार केला, कुठं गेला असा, फेकून दे. आणि अर्जुनाला राग अनावर झाला नाही म्हणून त्यानं काय केलं, गांडीव धनुष्य उचलून धर्मराजाला म्हणजे मोठ्या भावालाच मारायला निघाला होता. मग भगवंतानं मध्यस्थी केली आणि सांगितलं, अरे अर्जुन तुला कळतंय का, मोठा भाऊ आहे. त्यानं सांगितलं, मला सगळं कळतंय, पण माझी एक प्रतिज्ञा आहे म्हणली, मी सगळं सहन करीन, पण माझ्या गांडीव धनुष्याला जर कोणी नाव ठेवलं, अपशब्द बोललं, तर मी सहन करणार, मी त्याला मारून टाकणार. आणि मग असं झाल्यानंतर आता काय करायचं? मोठ्या भावावर धनुष्य उचलला. आणि मग याच्यातून प्रायश्चित्त काय? म्हणले मेलं तरच प्रायश्चित्त. मोठ्या भावाला तोंड टाकून बोललो, मोठ्या भावाला जर शिव्या दिल्या तर शास्त्र सांगतंय आपण मेल्यात जमा झालो, फार मोठं पाप आहे. आणि मग आता काय करायचं प्रायश्चित्त? म्हणून मग भगवंतानं सांगितलं, काही नाही, मरण हेच जर प्रायश्चित्त असेल ना, तर एक काम कर, मुंडकं कापून जीव देऊनच मेलं पाहिजे असं काही नाही. तू स्वतःच्या तोंडानं स्वतःची स्तुती कर, तुम्ही आल्याच जमा झाला. आणि मग त्यानं सुरू केलं, तुवा संग्राम हरू जिंतीला, आगात कवचाचा ठाय फेडीला, पोवाडा तो केला गंधर्वाशी. म्हणजे मी स्वतः एवढा श्रेष्ठ आहे, माझ्यामुळे एवढं झालंय, त्यानं स्तुती केली का? म्हणून माणसानं स्वतःच्या तोंडानं स्वतःची स्तुती केली नाही पाहिजे. पण नारदांना अहंकार झाला होता कामविजय झाल्याचा. म्हणून नारदजी सांगत सुटले. आणि कुठं गेले सांगायला माहितीये का?
सगळ्यात अगोदर गेले कुठं? कैलास पर्वतावर. भगवान भोलेनाथ त्याच्या समोरून गेले, हाका मारू लागले, महादेव महादेव. आणि भगवान शंकरानं डोळे उघडले, समोर पाहिलं तर कोण? नारदजी. म्हणले, काव नारदजी, बरेच दिवस झाले, कुठं गायब झाले होते? लय दिवस झाले, दिसलेच नाही म्हटले. आणि मग नारद सांगायला लागले, तुम्हाला माहित नाही म्हणे? अहो नाही म्हणे, काय झालं? अहो तपश्चर्या केली. आता तपश्चर्या केली तेच तर सांगायला आलेत ना, ते तर अगोदर सांगितलं पाहिजे. एवढी सुंदर तपश्चर्या झाली म्हणे देवा. आणि विशेष गोष्ट सांगण्यासारखी आहे, तिथं कामदेव आला होता. त्या कामदेवानं माझ्यावर प्रहार केला, त्याचे 5 बाण माझ्यावर सोडले, पण माझ्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. मी कामविजयी झालो, मी काम जिंकला. भगवान शंकर जरा हसायला लागले गदा गदा. म्हटले, अरे हा माझा भक्त आहे आणि याला अहंकार झाला, आणि अहंकार याला भक्ती घडू देणार नाही, म्हणून याचा अहंकार घातला पाहिजे. म्हणून आता भगवान शंकरानं माया रचायचं ठरवलं, शिवाची माया. भगवान भोलेनाथ म्हटले, हे पा नारदजी, फार चांगलं केलं तुम्ही, कामविजय झाली, तपश्चर्या केली, पण हे मला सांगितलं, दुसरे कोणाला सांगू नका. आणि भगवान विष्णूला तर अजिबात सांगू नका. असं म्हटल्याबरोबर नमस्कार केला नारदानी. आता दमच निघाना, सांगावंच वाटायला लागलं. मनावरच घेतलं नाही शिवाचं बोलणं, का सांगितलं असेल म्हणून. आणि निघाले महाराज कुठं? ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मलोकात. ब्रह्मदेवाला सांगितलं सगळं, कामविजय झालो, सुंदर तपश्चर्या झाली. आणि ब्रह्मदेवाला नमस्कार केला आणि वैकुंठामध्ये आले भगवान विष्णूच्या समोर. शेषशाही भगवान बसलेले होते आणि भगवंताला हाका मारली. भगवंतानं पाहिलं, विष्णूनं, नारदजी, अहो लय दिवस झाले, कुठं गेले होते? काय मिळ नाही, तपास नाही, कुणीकडे येणं केलं? आणि मग पहिल्यापासून वृत्तांत सांगायला सुरुवात केली. म्हणे, महाराज काय सांगू, तपश्चर्या करायला गेलो, एवढी छान तपश्चर्या झाली, तिथं प्रत्यक्ष कामदेव आला, त्यानं माझ्यावर आक्रमण केलं, त्यानं 5 बाण चालवले, पण माझ्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. आता तो परिणाम होता त्या जागेचा. नारदांना वाटलं की मीच कामविजयी झालो, माझ्यावर कामानं प्रहार केला नाही. आनंद वाटला त्यांना आणि सांगू लागले आनंदानं भगवान विष्णूला की मी कामविजयी झालो. भगवान विष्णू हसायला लागले आणि म्हटले, नारायण नारायण म्हणत म्हणत अख्खं गाव हिंडतो, आयुष्यभर माझं नाव घेऊन भक्ती करतो, आणि याला काम व्हावा, याला अहंकार व्हावा, हा अहंकार याचं हित होऊ देणार नाही. आणि भगवान विष्णूनं शिवाची माया ओळखली की आता भगवान शिव माया रचणार आहेत. नारदांचा अहंकार घालण्यासाठी ती भगवान शिवानं माया रचली. महाराज काय केलं? भगवान शिवानं मायेनं एक नगरी तयार केली आणि त्या नगरीचा राजा आहे शिलनिधी. आणि नारदजी असं सांगत सांगत फिरत फिरत त्या नगरीत गेले, मायावी नगरीत भगवान शिवानं तयार केलेली शिलनिधी. आणि त्या शिलनिधी राजाची एक मुलगी आहे, तिचं नाव आहे विश्वमोहिनी. अतिशय सुंदर आहे, तिचं नावच काय आहे तर विश्वमोहिनी. अतिशय सुंदर असणारी मुलगी, आणि तिचं लग्न करायचं होतं. नारदजी गेले आणि त्या शिलनिधी राजानं नारदांना येताना पाहिलं आणि त्यांचं स्वागत केलं. या या या, बसा बसा, संत आली संत आली, स्वागत केलं, बसायला आसन टाकलं, पाणी वगैरे दिलं. आणि त्या शिलनिधी राजानं सांगायला सुरुवात केली, म्हणे, नारदजी तुम्ही संत आहेत, महात्मे आहेत, तुम्हाला मागचं पुढचं सगळं कळतं. ते म्हणले, हो मला सगळं कळतं. मग एक काम करा, माझी ही जी मुलगी आहे विश्वमोहिनी, हिची पत्रिका एकदा पहा, हिचं लग्न कोणासोबत होणार आहे ते आम्हाला सांगा. आणि विश्वमोहिनीची जन्मपत्रिका शिलनिधी राजानं नारदांच्या हातात दिली. नारदांनी ती पत्रिका पाहिली. शिलनिधी राजाची मुलगी विश्वमोहिनी अशी समोर आली. ती काय नारदांनी पाहिली नाही, पण पत्रिका पाहत होते. आणि पत्रिका पाहत असताना त्यांनी सांगितलं, हो हिचा विवाह ज्याच्या सोबत होणार आहे तो या त्रैलोक्याचा मालक असणार आहे, तो ईश्वर असणार आहे, तो काही सामान्य नाही. या जगाचं भरण पोषण करणारा, पालन करणारा तो परमात्मा असणार आहे, तो काही सामान्य नसणार आहे. आणि त्याच्यासोबत या तुमच्या विश्वमोहिनीचं लग्न होणार आहे. एवढे सुंदर योग आहेत. ती पत्रिका अशी बंद केली आणि शिलनिधी राजाच्या हातात दिली आणि सहज वर पाहिलं तर विश्वमोहिनी नारदांनी पाहिली. शांतच झाले महाराज. कामावर विजय प्राप्त करून घेतला हेच विसरून गेले आणि विश्वमोहिनी मनात भरली. कामावर विजय प्राप्त करून घेतला हे विसरून गेले आणि विश्वमोहिनी पाहिली, शांत झाली. मनात विचार आला की विश्वमोहिनी मला भेटली तर किती चांगलं होईल. पहा बरं का, आतापर्यंत काय सांगत होते, सगळ्याला सांगत काय हिंडत होते, मी कामावर विजय प्राप्त केला, माझ्यावर कामानं आक्रमण केलं. अहो तुमचा काहीच पराक्रम नाही, ती जागेची अवस्था होती.
आणि हे असंच असतं महाराज, जववरी रे तववरी वैराग्याच्या गोष्टी जव सुंदर वनिता नेत्री नाही देखील, तुकाराम महाराज म्हणतात. कोल्ह्याची कोले कोई कुढर, जोपर्यंत एखादा सिंह दृष्टी समोर पडत नाही तोपर्यंत. जववरी रे तववरी जंबुक करी गर्जना, आणि जव त्या पंचानना नाही देखील बा. कोल्हे कुठपर्यंत आरडा ओरडा करतात, एखादा सिंह समोर येत नाही तोपर्यंत. सिंह आला का ते गप्प बसतात. तसं नारदांची अवस्था. विश्वमोहिनी मनात भरली ना, आता ही विश्वमोहिनी मला भेटली पाहिजे, माझ्या सोबतच तिचं लग्न झालं पाहिजे, हा मनात ध्यास नारदांचा लागला. नारदांनी जरा गडबड केली, निघायचं. तो शिलनिधी म्हटला, अहो थांबा जरा, 2-3 दिवस राहा. ते म्हणले नाही, अहो म्हणजे थांबा, स्वयंवर 2-4 दिवसानं स्वयंवर आहे, त्याचं नियोजन करायचं, तुम्ही असले म्हणजे मला बरं. ते म्हणले नाही, मला फार महत्वाचं काम आहे. नारदजी काय दमच खायनात आता, जरा जास्तच गडबड झाली नारदाला. तिथून निघाले आणि डायरेक्ट कुठं आले माहितीये का, भगवान विष्णूच्या समोर. भगवान विष्णू अशी शेषशय्येवर पडले होते निवांत, आणि वैकुंठात गेले. नारायण नारायण करत गेले. भगवान विष्णूने नारदांना पाहिलं. म्हणजे नारदजी काय काम काढलं? म्हणे देवा, आयुष्यभर तुझं भजन करतो ना? म्हणे हो खरंय, एवढा तुझा मी प्रिय भक्त आहे, मग माझी एक इच्छा आहे, तेवढी इच्छा पूर्ण कर. ऐका बरं का, आता गडबड झालेली होती नारदाला. काही गोष्टी गडबडीच्या भरात केवढ्या चुकतात, या कथेतून लक्षात घ्या. माणसं गडबडीत काही गोष्टी करतात, म्हणतात नाही राव माझ्याकडून जरा गडबडच झाली, मग गडबड लय करायची. नारदाला एवढी गडबड झाली, ती विश्वमोहिनी पाहिली डोळ्यासमोरून. विश्वमोहिनी जाय ना, तीच घेतली पाहिजे. आणि ब्रह्मचारी आहेत, अंतःकरणात लग्न करण्याची भावना तयार झाली, आणि गडबडीतच भगवान विष्णूच्या समोर गेले. देवा, एवढा तुझा भक्त आहे, मला एक इच्छा आहे, माझी एक इच्छा पूर्ण कर ना. भगवान विष्णू म्हणले गडबडू नका, पटकन सांगा काय. ते म्हणले काय नाही देवा, मला हरिरूप प्राप्त करून दे. कोणतं रूप? हरिरूप. आता ऐका बरं का, शब्दाची गफलत किती आहे. हरी, हरी म्हणजे देवाचं नाव आहे भगवान विष्णूचं, हरी. आणि हारी, हारी म्हणजे माकड, वानर. तुमच्या लक्षात आलंय का आता मला काय? हारी म्हणजे काय? वानर. आणि हरी म्हणजे विष्णू परमात्मा. पण गडबडीत हरिरूप म्हणायचं तर ते काय म्हणले, मला हरिरूप प्राप्त करून द्या, हरी. म्हणून वारकऱ्याला पहा तुम्ही, कीर्तन सुरू झालं ना, कधी कधी विचार करून शब्द वापरले पाहिजे. नारायण बाबा, गडबडीत हरी नाही म्हणलं पाहिजे. कधी कधी होतं कोणा कोणतरी, रामकृष्णा हारी, हारी नाही, हरी. हरी म्हणजे भगवंताचं नाव आहे. आणि गडबडीत हरिरूप मागायचं दिलं सोडून, आणि एवढी गडबड झाली, म्हणले देवा मला हरिरूप प्राप्त करून दे. भगवान विष्णू म्हणले ततच. आणि भगवंताला माकडाचं तोंड म्हणजे वानराचं तोंड नारदजींना. नारदांना तोंड आलं कशाचं? वानराचं तोंड. आता त्या नारदांना काय पाहिलंच नाही, आरशात तर पाहून जावा ना कमीत कमी. जी वस्तू आपल्याला भेटली तिची कुठपर्यंत गॅरंटी एवढी अहो महाराज, साधी टूथपेस्ट घेतली तर पाहतो एक्सपायरी डेट कधी. मग नारदांनी कमीत कमी आरसा, आईना काय म्हणतात त्याला, दर्पण वगैरे ते तर पाहिलं पाहिजे ना. काहीच नाही. गडबडच एवढी झाली का हरिरूप म्हणली आणि निघाले ना. तथास्तु म्हटल्याबरोबर नारदजी निघाले आणि विश्वमोहिनीचं स्वयंवर चालू झालं. सगळे राजे रजवाडे एकत्रित आले महाराज. एकापेक्षा एक श्रीमंत श्रीमंत, सुंदर देखणे राजकुमार, असे शाही महालातले माणसं सगळे राजे रजवाडे एकत्रित आले आणि ते स्वयंवर चाललं. आणि नारदजी जाऊन बसली लाईनीत. आणि त्या नारदजीच्या शेजारी इकडून एक आणि इकडून एक भगवान शिवाचे गण आलेले होते, 2 शिवगण. आणि ते असे नारदाकडे पाहायचे आणि हसायचे थोडं असं. नारदांना वाटलं बरोबर आहे, ते मला पाहून हसणारच का, कारण या अख्ख्या बैठकीत माझ्यासारखा सुंदरच कोण नाही. हो, कारण मला रूप कोणतं प्राप्त झालेलं आहे? हरिरूप, भगवान विष्णूचं. आणि भगवान विष्णू त्रैलोक्यात सुंदर आहेत, त्याच्यामुळे एवढं सुंदर माझ्यासारखं पाहिलं यांना हसूच येणार की हा किती सुंदर आहे. आणि असे नारदजी असे पाहिजे. तिकडून विश्वमोहिनी आली बा, गळ्यात हातात अशी माळे घेऊन, वरमाळा घेऊन. नारदांना आनंद झाला, गुदगुले व्हायला लागले. सोप्या भाषेत सांगतो, आता माझ्यापेक्षा एवढं सुंदर इथं कोणीच नाही, त्याच्यामुळे ही विश्वमोहिनी माझ्याच गळ्यात हार घालणार आहे. नारदांना 100% खात्री. सोप्या भाषेत सांगतो, ओव्हर कॉन्फिडन्स, जरा जास्तच कॉन्फिडन्स नारदांना आला. पण येणारे जाणारे जे राजे गंधर्व होते ना, चालता चालता असे नारदाकडे पाहिजे ना, असे हसायचे पुढे जायचे, असे हसायचे पुढे जायचे. पण नारदांना काय वाटायचं, हो आपण एवढं सुंदर आहे,
जोडच नाही म्हणले आपल्याला, हसायला लागले. तेवढ्यात ती विश्वमोहिनी आली. भगवान विष्णू सुद्धा सुंदर रूप धारण करून त्याच लाईनीत बसलेले होते, त्याच लाईनीत बसलेले. ती विश्वमोहिनी आली, पुढं पुढं सगळ्यांकडे पाहत पाहत पुढं आली, पण कुणीच तिच्या मनात भरले नाही. कारण ती मायावी, ती माया ज्यानं माया निर्माण केली त्याच्याकडे जाणार आहे. चालली महाराज आणि हळूच नारदापाशी आली. पण नारदाला एवढा कॉन्फिडन्स होता. नारद म्हणले, कसं आहे, हिला त्रास देण्यापेक्षा आपणच मनाने उठून उभं राहू. ती मनानेच उठून उभं राहिली नारदची. तिनं अशी माळ धरलेली होती आणि ती अशी सहज नारदाकडे पाहिली, कुश्चितपणे हसली. ती लईच बेकार वाटलं. ती म्हणजे आता काय पाहत आहे, आता माकडं रेसमध्ये यायला लागली. तुला टेन्शन आलं म्हणे, हे काय. पण नारदाला पुढचा विचार नारदाला वाटलं आता उभा राहिलो माळ तर ती आपल्यालाच घालणार आहे, मग आपण एक काम करू, तिला कशाला त्रास. मग नारद म्हणले, आपणच माळ घालून माळेत मुंडकं घालायची तयारी. कोणाची? नारदाची. कामविजय झालेली नारदची. तुमच्या लक्षात आलंय का? कामविजय झाले. भगवान शंकराला सांगत सुटले, ब्रह्माला सांगत सुटले, विष्णूला सांगत सुटले. कामविजय झालो आणि इथे येऊन गुतले. पण ती हसली, तिनं माळ अशी बाजूला केली, धडक पुढे गेली. म्हणजे याच्या लादी लागण्यात मजा नाही म्हणली. धडक गेले. भगवान विष्णू शेषशायी बसले होते, त्यांच्या गळ्यात माळ घातली आणि भगवान विष्णू त्या विष्णू मोहिला घेऊन निघून गेले. दुल्हनी ले गए लक्ष्मी निवासा, नृप समाज सब कहू. भगवान विष्णू घेऊन गेले महाराज. कुणाला? विश्वमोहिनीला. आणि मग नारदांनी विचार केला, हे नेमकं असं कसं काय घडलं. आणि शेजारी बसले होते शिवगण दोघं. त्या शिवगणांना नारदांनी विचारलं, म्हणे का हो, तुम्ही का बरं हसले आणि या विश्वमोहिनीने मला सोडून ते विष्णूच्या गळ्यात कसं काय माळ घातली. त्या शिवगणाने सांगितलं, अहो आम्ही का हसतो ते आम्हाला विचारण्यापेक्षा जरा आरशात जाऊन थोबड पाहून आले असते तर बरं झालं असतं. आणि मग जरा कन्फ्यूज झाले, मग धावत गेले. त्या दर्पणात पाहिलं तर काय, वानराचं मुख भगवंतानं दिले. राग आला महाराज नारदांना. आणि रागाच्या भरात राग भगवान विष्णूच्या समोर जाऊन उभा राहिले आणि बोलू लागले, का रे विष्णू, अरे देवा, मी तुझं भजन करतोय ना, रात्रंदिवस तुझं नामस्मरण घेतोय आणि मी तुझं रूप मागितलं, तुझं वानराचं रूप दिलं, मी तुला शाप देऊन टाकतो. याच्यानंतर तुला मनुष्य लोकांमध्ये मानव होऊन जन्माला यावं लागेल. तुझी पत्नी चोरीला जाईल आणि तुझी पत्नी तुला वाचवायची असेल, परत आणण्यासाठी तुला वानरांचीच सहाय्यता घ्यावा लागेल. शापच देऊन टाकला नारदांनी, शाप देऊन टाकला. राग आलेला भयान होता, क्रोधायमान झालेले. मानव व्हावा लागेल म्हणले तुला, मानव. आणि मला वानर रूप दिलं ना, तुझी पत्नी सोडवण्यासाठी तुला वानरांची सहाय्यता घ्यावा लागेल, त्याच्याशिवाय पत्नी सुद्धा सोडता येणार नाही. तोच भगवंताचा राम अवतार झालेला आहे, त्याचा विचार काय मी जास्त सांगत नाही. असा शाप देऊन टाकला. आणि भगवान विष्णूने सांगितलं, नारदजी शांत व्हा, अहो तुम्हाला कळालंच नाही म्हणे, अहो ही शिवाची माया आहे. कुठं कोणता शिलनिधी आणि कुठेही विश्वमोहिनी, मी तुमच्या समोरच आहे का इथं विश्वमोहिनी. म्हणे नाही. अरे रे रे देवा. आणि भगवान शिवानं माया आवरून घेतली महाराज. भगवान शिवानं माया आवरून घेतली. नारदांचा क्रोध शांत झाला, शांत झाली. मग पश्चाताप आला, अरे देवा, अरे ब्रह्मचारी मी, कामावर विजय प्राप्त केला आणि विवाह करण्याची बुद्धी झाली, विश्वमोहिनी पाहिली, काम माझा जागा झाला आणि रागाच्या भरात तुला शाप देऊन बसलो रे. आता काय करू. पश्चाताप करू लागले महाराज नारदजी. देवा, या पापातून मला उतराय व्हायचं, काय केलं पाहिजे सांग. जप हो जाई शंकर सतनाम, जप हो जाई शंकर सतनाम, होई हृदय तुरंत विश्राम, कोई नहीं शिव समान प्रिय मोरे, अस प्रतीत तजहु जन भोरे, जपहु जाई शंकर सतनाम, जपहु जाई शंकर सतनाम. नम पार्वती पते हर हर महादेव.
नारदांना पश्चाताप झाला. नारदजी म्हणू लागले, देवा फार वाईट झालं, मी तुला शाप देऊन टाकला. देवा या शापातून मला मुक्तता कशी होईल? माझं पाप कसं नाहीसं झालं पाहिजे? तुला शाप देऊन टाकलाय, माझं पाप नाहीसं झालं पाहिजे, मी पापी झालोय. अरे ब्रह्मचारी कामावर विजय प्राप्त केलेला मी, मला विवाह करण्याची विश्वमोहिनी पाहिली, मनात भरली आणि माझा काम जागा झाला, काय करू? आणि मग भगवान विष्णूने सांगायला सुरुवात केली, म्हणे नारदजी ऐका, याच्यात तुमची काहीच चुकी नाही, ही शिवाचीच माया आहे आणि तुमचाच अहंकार दूर करण्यासाठी या शिवानं माया रचलेली आहे. असं नारदजीला आश्चर्य झालं. अरे बाप रे, अशी भगवान शिवाची माया आहे. मग भगवान विष्णूला नारदजीने विनंती केली, देवा एक काम करा, मला त्या शिवाची माया नेमकी कशी आहे ते मला सांगा. तो भगवान शिव कसा झाला, तो भगवान रुद्र कसा झाला, तो भगवान महेश्वर कसा झाला, तो कशा पद्धतीनं सृष्टी निर्माण करतो, कशा पद्धतीनं तो माया रचतो, मला सगळं भगवंताचं चरित्र सांगा. भगवान विष्णू म्हणले, तुम्हाला जर खरंच भगवंताचं चरित्र ऐकायचं असेल, त्याची माया समजून घ्यायची असेल नारदजी, तुम्ही एक काम करा, ब्रह्मलोकात जा आणि भगवान ब्रह्मदेवाच्या समोर नतमस्तक व्हा आणि त्यांना विचारा भगवान शिवाची माया काय असते. निघाले नारदजी, पृथ्वी प्रदक्षिणा करत होते, अनेक तीर्थांना भेट दिल्या. भगवान विष्णू बद्दल अंतःकरणात प्रेम जागं होतच, पण भगवान शिवाची माया कळाल्यानंतर भगवान शिवाबद्दल नारदांच्या अंतःकरणात विशेष प्रेम निर्माण झालं. म्हणून सगळ्या ज्योतिर्लिंगाच्या यात्रा नारदांनी केलेल्या आहेत आणि सगळ्या यात्रा करत करत ब्रह्मलोकात नारदजी निघाले आणि रस्त्यातच दोन गण भेटले. कोणते गण? जे त्या समारंभात बसले होते ना शेजारी नारदाच्या आणि हसत होते, शिवगण. त्यांना रागाच्या भारात शाप देऊन टाकला होता नारदाने की तुम्ही मृत्यू लोकात राक्षस होणार. ते समोर आले आणि म्हटले, नारदा आता भगवान विष्णूचं झालं काय, पण आम्हाला शाप देऊन मोकळे झाले तुम्ही. ते म्हटले, काळजी करू नका, तुम्ही सुद्धा विश्रवाच्या घरी जन्माला याल, विश्रवा ऋषीच्या घरी, आणि तुमचं नाव रावण आणि कुंभकर्ण असेल आणि भगवंताच्या हातानंच तुमचा उद्धार होईल. असा आशीर्वाद उपशाप त्या गंधर्वांना, त्या शिवगणांना देऊन टाकला आणि नारदजींचं आगमन आता ब्रह्मलोकात झालेलं आहे. ब्रह्मदेवाच्या समोर नारदजी उभा आहेत आणि विनंती केली की भगवान विष्णूने मला तुमच्याकडे भगवान शिवाची माया समजून घेण्यासाठी पाठवलेलं आहे, मला त्या शिवाची माया समजून सांगा. कसा आहे तो शिव परमात्मा? ब्रह्मदेव सांगू लागले, म्हणजे नारदजी, तो शिव परमात्माच सगळं तत्व आहे. सगळ्यांचं मूळ जर काय असेल तर शिव परमात्मा आहे. मी त्याच्यापासून प्रगट आहे आणि ज्यांच्याकडून तुम्ही आले ते विष्णू परमात्मा, ते सुद्धा त्या शिव तत्वापासूनच प्रगट आहे. अगोदर कुठंच काही नव्हतं, हे फक्त शिव तत्वच होतं आणि त्या शिव तत्वाच्या ठिकाणी लटकीच माया प्रगट झाली आणि भगवान ईश्वर स्वरूपाला आले. भगवान शिव परमात्मा ईश्वर स्वरूपाला आले आणि ती अंबिका पार्वती सोबत ते विहार करू लागले. आणि विहार करत असताना त्या अंबिकेसोबत भगवान शिव विहार करत असताना त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की आपण दोघंच आहे, तिथं कोणीच नाही, मग थोडंफार खेळलं पाहिजे. आणि खेळण्याची इच्छा भगवान शिवाच्या अंतःकरणात तयार झाली. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांच्या मनात असणारा जशी आकृती मनात निर्माण झाली तशी भगवान शंकराने अंबिकेला सोबत घेऊन आपल्या शरीराच्या डाव्या भागाच्या 6व्या अंगातून एक आकृती प्रगट केली आणि ती आकृती प्रत्यक्ष समोर उभा राहिली. त्या आकृतीनं नमस्कार केला भगवान शिवाला आणि अंबिकेला आणि विचारलं, माझं नाव काय? आणि भगवान शिवानं सांगितलं, तुझं नाव आहे विष्णू, मी तुला प्रगट केलेलं आहे. म्हणजे माझं काय काम? सृष्टीचं पोषण करायचं, पालन करायचं, हे काम तुझं. आणि मग भगवान शंकराची तपश्चर्या भगवान विष्णूनं सुरू केली. ऐका बरं का, एवढी तपश्चर्या सुरू केली की ती तपश्चर्या करत असताना भगवान विष्णूच्या अंगाला घामाच्या धारा लागल्या आणि त्या धारा एवढ्या वाढल्या की त्याच्यापासून क्षीरसमुद्र तयार झाला आणि त्या क्षीरसमुद्रावर भगवंत शय्येवर असं विराजमान झाले. निवांत क्षीरसमुद्रामध्ये भगवान विष्णू पहुडलेले आहेत. सृष्टीचं पोषण करण्यासाठी निर्माण झालेले शिवानं तयार केले भगवान विष्णूला. थोडं लक्ष देऊन ऐका. असे पहुडलेले आहेत भगवान विष्णू आणि त्यांच्या नाभीतून एक कमळ प्रगट झालं आणि त्या कमळातून माझा जन्म झाला. माझा म्हणजे माझा नाही, ब्रह्मदेवाचा. तुम्ही म्हणाल तू तर लाडदळवाद आणि कमळात कधी प्रगट झाला? हे नारदजींना ब्रह्मदेव सांगतायत, हे लक्षात आहे ना तुमच्या? नारदांचा आणि ब्रह्मदेवाचा संवाद चालू आहे. ब्रह्मदेवानं सांगितलं, नारदा, त्या कमळातून माझा जन्म झाला
जन्म झाल्यानंतर मी त्या कमळातून उठून उभा राहिलो. मी इकडं तिकडं पाहू लागलो तर मला सगळीकडे फक्त पाणीच पाणी दिसत लागलं. मला काहीच दिसत नव्हतं, फक्त पाणी दिसत होतं. मग मी कस काय प्रगट झालो ही प्रश्न माझ्या अंतःकरणात निर्माण झाला. मी काय केलं, त्या देठाला, कमळाच्या देठाला धरून असा खाली उतरलो. पण खाली सुद्धा मला पाणी सोडून दुसरं काहीच सापडलं नाही. मी पुन्हा त्या देठावर चढलो, कमळात जाऊन निवांत बसलो. आणि मग माझ्या कानावर आवाज आला, तप कर, तप कर. आणि मग मी तपश्चर्या सुरू केली. भगवान विष्णू प्रगट झाले आणि भगवान विष्णूनं सांगितलं की ब्रह्मदेवा, तू माझा पुत्र आहेस, तू माझ्याच नाभी कमळातून प्रगट झालेला आहे. पण ब्रह्मदेवाला वाटलं नाही 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 नाही, मला कुणीच प्रगट केलं नाही. ही कथा आपण काल पाहिलेली बरं का, थोडक्यात विस्तारानं पाहिलेली. मी स्वयंभू आहे. आणि मग वाद सुरू झाला. तेवढ्यात भगवान शिव ज्योतिर्मय रूपानं प्रगट झाले मध्यस्थी आणि सांगितलं, हे पहा तुम्ही दोघं भांडू नका, मीच तुम्हाला प्रगट केलेले. भगवान विष्णूला पण मीच प्रगट केलेले आणि भगवान ब्रह्मदेवाला सुद्धा, तुम्हाला सुद्धा मीच प्रगट केले. तुम्ही भांडू नका. ब्रह्मदेवा, तुमचं काम आहे सृष्टीचं सृजन करायचं. आणि भगवान विष्णूला सांगितलं, तुम्ही एकच काम करायचं. ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करत असताना, सृष्टी वाढवताना, सृष्टीचं सृजन करत असताना जेवढी काही मदत लागेल, भगवान विष्णू तुम्ही ना ब्रह्मदेवाला मदत करायची. आणि ठरलं महाराज. दोघांनी शिवाला नमस्कार केला, भगवान शिवाची पूजा केली महाराज. बरं का, सगळ्यात अगोदर भगवान शिवलिंगाची पूजा, शिवाची पूजा कोणी केली असेल तर ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूने केली. पूजा केली, भजन केलं. आणि ऐका, आता ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करायला तयार झाले. कुणाच्या साह्यानं? भगवान विष्णूच्या साह्यानं. आणि सृष्टीला सृजन करायचंय, सृष्टीचं सृजन करायचंय, सृष्टी वाढवायची, सृष्टी निर्माण करायची. मग अगोदर कुणाचं नामस्मरण केलं पाहिजे? तर जो भगवान विष्णू आपल्याला सहकार्य करणार आहे, ज्याची सेवा आपल्याला करायची, त्या भगवान विष्णूचं, त्या नारायणाचं भजन करत ब्रह्मदेवानं सृष्टीचं सृजन केलेलं आहे. नारायण का म्हणतात त्याला माहिती आहे? पाण्याला संस्कृत मध्ये नार म्हणतात. नारायण बाबा बरोबर आहे ना? संस्कृत मध्ये पाण्याला काय म्हणतात? नार. आणि त्या नारेवर जो आयन करतो, शयन करतो, त्याला काय म्हणतात? नारायण. नारायण. म्हणून भगवान ब्रह्मदेवानं नारायणाचं स्मरण करत करत सृष्टीचं सृजन करायला सुरुवात केली. 84 लाख योनी ब्रह्मदेवानं तयार केल्या आणि त्याच्या 4 खाणी तयार केल्या. थोडं लक्ष देऊन ऐका बरं का. 4 खाणी कोणत्या? अंडज, जारज, स्वेदज आणि उद्वीज. अंडज म्हणजे काय? ज्यांचा जन्म अंड्यातून होतो. सगळं सोपं, आपल्याला कोंबडी माहिती, आलं लक्षात. दुसरं सांगितलंय जारज, ज्यांचा जन्म जारातून होतो, आपली गाय असेल समजा, सगळे आपण आलं त्याच्यात. काही स्वेदज, घामापासून ज्यांचा जन्म, घामातून, काहींचा घामातून सुद्धा जन्म होतो, म्हणजे अंडज, जारज, स्वेदज, ह्या 3 झाल्या. आणि आणखी शेवटची खाणी, तिचं नाव आहे उद्वीज. उद्वीज म्हणजे ज्या वडाच्या झाडाखाली आपण बसलो, त्याचा जन्म बीजापासून झालेला आहे. किंवा सोप्या भाषेत सरकी, तूर, आलं लक्षात तुमचं? लिंबाचं झाड, आंबा, आलं लक्षात? आई, आईचा निस्ता चष्मा हलवतोय. ज्यांचा जन्म उद्वीज म्हणजे बीजातून होतो, अशा 4 खाणी तयार केल्या. ऐका. आणि त्याच्यात प्राणी तयार केले, जीवजंतूंची सृष्टी. मग ते जीवजंतू कसे आहेत? तर काही भूचर आहेत, जमिनीवर चालणारे. काही जलचर तयार केले, पाण्यात राहणारे. काही खेचर तयार केले, काही अभयचर म्हणजे काही आकाशात उडतात, काही आकाशात राहतात आणि जमिनीवर चालतात, काही पाण्यात राहतात आणि जमिनीवर राहतात. बेडूक माहिती ना तुम्हाला? म्हणजे मी थोडा एवढ्या जोरात हसायला लागला तुम्ही. बेंडकी, बेंडकी, अशी काही प्राणी तयार केली. हे सगळं तयार केलं, पण ब्रह्मदेवाला समाधान वाटलं नाही. म्हटले, अरे सगळं तयार केलं, पशु तयार केले, जीवजंतू तयार केले, पण या देवाला जाणणारं कुणीतरी असलं पाहिजे. म्हणून त्यानं मानसपुत्र तयार केले. कोण? सनत कुमार, सनक, सनंदन, सनातन आणि सुजात. श्रीमद भागवतामध्ये 4 सांगितलेले आहेत. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार 4 सांगितले. पण शिव महापुराणामध्ये सुजात एक आणखी वाढलाय, 5 सांगितले. असे 5 मानसपुत्र तयार केले सनकादिक. आणि त्यांना ब्रह्मदेवाने आज्ञा दिली, म्हणे जा, तुम्हाला मी निर्माण केलेलं आहे, इथून पुढे सृष्टीचं सृजन तुम्ही करा. ते म्हणले, हे पहा, आम्ही जन्माला आलो देवाचं भजन करायला, हे काय संसार करायला आम्ही जन्माला आलेलो नाही, त्याच्यामुळे आम्ही सृष्टीचं सृजन करणार नाही.
आणि मग राग आला ना महाराज ब्रह्मदेवाला, आणि रागाच्या भरात त्या ब्रह्मदेवानं त्या सनकादिकांना शाप देऊन टाकला, असं माझी आज्ञा मानत नाही, अरे मी तुमचा बाप आहे. ठीक आहे म्हणे, मग असं करा, तुम्ही 5 वर्षाचे प्रगट व्हा, 5 वर्षाचीच राहा, पुन्हा वयच वाढणार नाही तुमचं, तसेच राहा. आणि त्यांना शाप भेटला ब्रह्मदेवाचा, म्हणजे बापाचाच शाप भेटला, आणि ती 5 वर्षाचीच राहिली. त्यांनी तो शाप स्वीकारला, आणि उलट शाप स्वीकारल्याबरोबर ते ब्रह्मदेवाला म्हणू लागले, म्हणजे बरं झालं एवढेच 5 वर्षाचे, एवढंच बरं झालं, आम्हाला भजन करता येईल. पुढं तारुण्य वाढलं की काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार, संसार आमच्यात गुंढळल, आम्हाला काही सुधारणार नाही, त्याच्यापेक्षा 5 वर्षाचे असेच राहा, हो असेच राहा. आणि मग गंमत अशी झाली, ब्रह्मदेवाचा राग एवढा अनावर झाला की ब्रह्मदेवाच्या शरीराला घाम येऊ लागला, आणि ब्रह्मदेवाच्या भुरकुटीतून, म्हणजे 2 भुवयाचा मधला जो भाग याला काय म्हणतात, भुरकुटी, या भुरकुटीतून प्रत्यक्ष भगवान शिव रुद्र या अवतारानं प्रगट झाले. रुद्र भगवान की, भगवान रुद्र प्रगट झाले, आणि भगवान रुद्र भगवान शिवाचे मुलगा म्हणून प्रगट झाले. भगवान शिव भगवान ब्रह्मदेवाचा मुलगा म्हणून प्रगट झाले. असा परिवार वाढत चालला. त्यानंतर भगवान ब्रह्मदेवाने त्याचे काही मानस पुत्र तयार केले. पुलस्त्य, पुलह, भृगु, मरीची, अंगिरा आणि नारद असे मानस पुत्र तयार झाले. त्याच्यानंतर आता मानवीय सृष्टी झाली पाहिजे, म्हणून आता काय करायचं, पृथ्वीवर सुद्धा सृष्टी तयार करायची, माणसाची सृष्टी तयार करायची. आपल्याला मानव का म्हणतात माहिती आहे तुम्हाला? आपल्याला मानव का म्हणतात? ऐका, पृथ्वीवर सृष्टी तयार करायची म्हणून पृथ्वीचं शोधन करायला पाहिजे. आता पृथ्वी कुठे तर रसा तळाला गेलेली. मग भगवान वराहाचा अवतार, भगवान ब्रह्मदेवाच्या नागपुडीतून एक पिलू बाहेर पडलं वराहाचं, आणि त्यानं पाहता पाहता मोठा आकार धारण केला, आणि त्या वराहानं पृथ्वीचं शोधन करायला क्षीर समुद्रात खाली रसा तळाला गेले. हिरण्यकशिपाला त्याला मारून टाकलं. फार कथा याच्यात आहेत, पण संक्षिप्त सांगतो, कारण या कथा आपण भागवतात पाहिलेल्या, त्यामुळे ज्या भागवतातल्या कथा याच्यात आलेल्या आहेत त्या शॉर्टकट सांगून तुम्हाला पुढे चालतो. आता सृष्टी विस्तार सुरू झालेला आहे, आणि भगवान विष्णू परमात्म्यानं वराह रूप घेऊन पृथ्वीला वर काढलं, आकाश पातळीत स्थापन केलं. त्या पृथ्वीवरती आता सृष्टी तयार करायची. मग कोण सृष्टी तयार करील? मग असं करत असताना भगवंतानं स्वतःच्या शरीराचे 2 भाग तयार केले, आणि त्या 2 भागापासून एका स्त्री आणि पुरुषाची जोडी प्रगट झाली. पुरुषाचं नाव आहे मनु, आणि स्त्रीचं नाव आहे शतरूपा. या विश्वातले पहिले स्त्री आणि पुरुष जर कोण असतील तर त्यांचं नाव आहे मनु आणि शतरूपा. आणि आपण सगळी कुणाची संतती माहितीये? त्या मनुची संतती. मनु पासून पुढे आपला प्रवेश झालेला आहे, म्हणून मनु पासून आपण सगळे तयार आहेत, निर्माण झालेले आहेत, म्हणून आपल्याला मानव म्हणतात. आपल्याला मानव का म्हणतात असं जर कोणी विचारलं तर आमची सृष्टी मनु पासून पुढे तयार झालेली, म्हणून आपल्याला मानव असं म्हणतात. आणि त्या मनु शत्रुपानं पृथ्वीवर आगमन केलं, आणि तिथून पुढे मनु आणि शत्रुपाची सृष्टी तयार झाली. त्यांना 3 मुली झाल्या. ऐका, मनु आणि शत्रुपाला. एकीचं नाव आहे देवहूती, दुसरीचं नाव आहे आकुती, आणि तिसरीचं नाव आहे प्रसूती. आणि त्यांना 2 मुलं झाले. एकाचं नाव आहे प्रियव्रत आणि दुसऱ्याचं नाव आहे उत्तानपात. आता प्रियव्रत आणि उत्तानपात याचं चरित्र भागवतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ध्रुव बाळाचा तो सगळा वंश आहे, तो मी इकडे विस्तार करत सांगत नाही. इथे फक्त आकुती, प्रसूती आणि देवहूती, मनु आणि शत्रुपाच्या 3 मुलींचा विस्तार इथं सांगितलेला आहे. त्याच्यातली पहिली जी कन्या आहे तिचं नाव आहे देवहूती. ही देवहूती मुलगी जी आहे ना, ही ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून मनुन कर्दम नावाच्या ऋषीला देण्याचं ठरलं. आता हे कर्दम ऋषी कोण? ब्रह्मदेवाच्या सावलीपासून जे प्रगट झाले त्यांचं नाव आहे कर्दम ऋषी. ते फार तपस्वी आहेत, आणि त्या कर्दमाला आपली देवहूती मुलगी द्यायची. ब्रह्मदेवानं सांगितलं, मनु आणि शत्रुपा आपल्या देवहूतीला घेऊन कर्दमाच्या आश्रमात गेले नवरदेवाकडे मुलगी दाखवायला, हिचा स्वीकार करा. कर्दमानं या देवहूतीला आणि मनु शत्रुपाला येताना पाहिलं, त्यांचं स्वागत केलं, आणि तिघाला 3 आसनं टाकले. कुणी टाकले? कर्दम ऋषींनी. मनु, शत्रुपा आणि देवहूतीला 3 आसनं टाकले. मनु आणि शत्रुपा आसनावर बसले, पण ती देवहूती आसनावर बसली नाही. का बसली नाही माहितीये? कारण तिनं मनात विचार केला, ज्यांनी मला आसन टाकले बसायला ते माझे होणारे कोण आहेत? पती आहेत, आणि त्यांनी सेवा करावी, त्यांची मी सेवा का घ्यावी हे काही योग्य नाही. बरं, त्या आसनावर जर बसलं नाही तर त्या आसन टाकणाऱ्याचा काय?
अपमान आहे. मग आता काय करायचं तिला प्रश्न पडला. पण देव होती ती. तिनं काय केलं, त्या आसनाला स्पर्श केला, दर्शन घेतलं आणि बाजूला बसली. आणि कर्दमानं ही गोष्ट पाहिली आणि कर्दमानं मनात विचार केला की ही आपल्या संसाराला योग्य असणारी पत्नी. कारण एक सांगू, पती पत्नी जर एका मताची असली तरच प्रपंच चांगला होतो आणि तरच पारमार्थ सुद्धा चांगला होतो. आलं का लक्षात तुमच्या? पती पत्नीचं सुद्धा काय असलं पाहिजे, एकमत असलं पाहिजे. त्या कर्दमाची सेवा देव होतीनं घेतली नाही, याचा अर्थ शास्त्रानं सांगितलंय पतीकडून सेवा घ्यायची. माझं बोलणं कळतंय ना? पतीची सेवा करायची, पतीकडून सेवा घ्यायची नाही. हे आपलं धर्मशास्त्र सांगतंय, आपले पुराण सांगतात. म्हणून मी तुम्हाला सांगतोय. उद्या तुम्ही म्हणू शकता महाराज आम्ही शिकलेलं आहे, आमच्यात तसं काही नाही. आता कुठं काय राहिलंय? आता कोणी कोणाची सेवा करतोय? तुमच्या लक्षात आलं का मला काय बोलायचं? आता काय तसं काय राहिलं का? आमचं तर काय नाही बाबा. मी घाशीत येते धुतेत मस्त पैकी, ते तर काही आम्हाला बोलतच नाहीत बाई. त्यांनी धुतलं मी पिळून का व्हायना टाकते. तू पिळून टाकते पण ते पिळून चालला ना सारा. तुम्ही असं म्हणू शकता आणि मी तुम्हाला विरोध करणार नाही. पण जे पुराणात आहे ते मी तुमच्या समोर सांगतो. पतीची सेवा करायची, पतीची सेवा कधीच घ्यायची नाही महाराज. आयुष्यात कधी पतीची सेवा घ्यायची नाही, त्याची सेवा करायची. म्हणून जीवनामध्ये पतीची सेवा घडली पाहिजे. त्या कर्दम ऋषीने पाहिले की आपल्या मनास योग्य पत्नी आहे, त्यांचा विवाह झाला. ऐका बरं, कर्दमाचा आणि देवहूतीचा विवाह झाला. त्या कर्दम ऋषीने देवहूतीला विचारलं, म्हणे तुला काय पाहिजे? त्या देवहूतीने सांगितलं प्रापंचक स्त्रीची काय अवस्था आहे, तिला काय इच्छा आहे, लेकरं बाळ असले पाहिजे, छोटंसं दगडा मातीचं घर असलं पाहिजे, बाद झालं. आणि मग दगडाचं जी असणारी छोटीशी लाकडाची झोपडी जी होती ना, कर्दम ऋषीनं स्वतःच्या सामर्थ्यानं तिथं महाल उभा केला. आणि एक दिव्य विमान आलं, त्या विमानात त्यांनी प्रवास सुरू केला. आणि त्यांना 9 मुली झाल्या. किती? 9 मुली झाल्या. म्हटले आता निघू का वनात तपश्चर्या करायला? ते म्हणले हा, मुलगा झाल्याशिवाय कसं काय जाता येईल? मग थांबले. त्यांना एक मुलगा झाला. प्रत्यक्ष भगवान कपिल, भगवान स्वतः कपिल रूपानं त्यांच्या घरी अवतीर्ण झाले. कपिल भगवान अवतीर्ण झाले, थोडे मोठे झाले. आणि त्या कर्दम ऋषीला कपिल भगवंतानं उपदेश केला की म्हणे आता कवर संसाराला चिटकता, आता झालं सगळं, जा निघाना वनात, जा वनात, भगवंताची भक्ती करा, स्वतःच्या जीवनाचं कल्याण करायचा विचार करा, कुठपर्यंत संसाराला चिकटून राहता. आणि स्वतःच्या मुलानं कपिल भगवंतानं केलेला उपदेश कर्दमानं ऐकला, श्रवण केला महाराज. आणि कर्दम ऋषी वनात निघून गेले. देवहूतीनं अडवलं, म्हणले तुम्ही चालले आणि माझं काय, माझं काय? मग कर्दमानं सांगितलं तुझा जो मुलगा आहे ना कपिल, तोच तुला धर्मशास्त्र सांगेल आणि तुझा उद्धार होईल. काही दिवसांनी त्या देवहूतीनं आज्ञा दिली. कुणाला? कर्दम ऋषीला, कपिल भगवंताला, की मला सुद्धा तत्वज्ञान सांग, मला सुद्धा माझ्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. आणि कपिल भगवंतानं आपली आई देवहूतीला तत्वज्ञान सांगितलं, तिचा उद्धार झाला. त्याच्यातून सांख्यशास्त्र प्रगट झालं. ऐका. आणि जिथं स्वतःच्या आईचा कपिल भगवंतानं उद्धार केला त्या ठिकाणाला नाव आहे मातृगया. तुम्ही गेले कधी गयेला? म्हणून आजही गयेला जाऊन पिंडदान करण्याची प्रथा आहे. कपिल भगवंतानं ती मातृगया, तिचं खरं नाव आहे सिद्धपूर. अगोदरचं खरं नाव आहे सिद्धपूर, पण कपिल भगवंतानं आपल्या आईला त्या ठिकाणी तत्वज्ञान सांगून उद्धार केला, म्हणून तिला मातृगया असं नाव प्राप्त झालं. असा देवहूतीचा विस्तार पुढे सांगितला. त्याच्यानंतर दुसरी मुलगी आहे आकुती, ही रुची नावाच्या प्रजापतींना दिली. पण आकुती मुलगी देत असताना, त्या रुचीला देत असताना एक पण केला होता म्हणून पुत्रिका धर्मानं दिली. पुत्रिका धर्म म्हणजे काय सांगू का तुम्हाला? सोप्या भाषेत सांगतो. म्हणून आपली मुलगी आकुती रुची नावाच्या प्रजापतीला पुत्रिका धर्मानं दिलं. म्हणजे एखाद्याला नुसत्या मुलीच होत असतील, मुलगाच होत नसेल, त्यानं काय करायचं? आपली पोरगी जावयाला द्यायची. ऐका बरं का, आता आपली मुलगी जावयाला द्यायची आणि जावयाकडून वचन मागून घ्यायचं की तुम्हाला जो पहिला मुलगा होईल तो तुम्ही मला देऊन टाका. याला काय म्हणायचं? पुत्रिका धर्म. आणि त्या रुची नावाच्या प्रजापतीला ही मुलगी दिली आकुती, आणि त्यांना 2 मुलं झाली. पहिला मुलगा झाला यज्ञ आणि दुसरी मुलगी झाली, तिचं नाव आहे दक्षिणा. यज्ञ आणि दक्षिणा.
ठरल्याप्रमाणे ते यज्ञ नावाचा मुलगा म्हणून घेतला, त्याचं कुळ बदललं, त्याचं काय बदललं, गोत्र बदललं. गोत्र बदललं, सगळा विधी झाला आणि काही काळानंतर त्या यज्ञाचं आणि त्या दक्षिणेचा विवाह झाला. त्यांचा विस्तार पुढे झालेला आहे. नंतर राहणारी जी प्रसूती नावाची मुलगी आहे ती दक्ष प्रजापतीला दिली, दक्षाला, आणि त्या दक्षाच्याच कुळात पुढे सती जन्माला येणार आहे. वेळ आपला संपलेला आहे. याच दक्षाच्या कुळामध्ये पुढे सती जन्माला येणार आहे. त्या सतीचा भगवान शंकराचा विवाह होणार आहे. त्या सतीनं त्यानंतर आपलं शरीर जाळलेलं आहे. ऐका, सतीनं स्वतःचं शरीर जाळलं. नंतर पुढच्या जन्म तिला कोकिळेचा भेटला. त्या कोकिळेच्या जन्मातून ती सुटली. नंतर ती पुन्हा पार्वती रूपानं पर्वतराजाच्या घरी, मैनीच्या घरी जन्माला आली. तिचा विवाह पुन्हा भगवान शंकरासोबत झालेला आहे आणि त्यांना 2 मुलं झाली. एकाचं नाव आहे कार्तिकी आणि एकाचं नाव आहे गणेश. असा त्यांचा परिवार आहे. ते कैलास पर्वतावरती राहायला गेले. असा असणारा हा परिवार फार सुंदर आहे असं शॉर्टकट मध्ये ब्रह्मदेवानं नारदांना सांगून टाकलं. पण नारदांनी विनंती केली, म्हणे मला एवढं थोडक्यात ऐकायचं नाही. आता कुठं भगवान शिवाचं चरित्र आम्हाला ऐकायला मिळायला लागलंय आणि तुम्ही आता एवढं थोडक्यात सांगता, आम्हाला भगवान शिवाचं चरित्र विस्तारानं सांगा. ते म्हटले, मी आता सगळं चरित्र विस्तारानं तुम्हाला सांगतो. म्हणजे सतीच पार्वती कशी झाली, भगवान शंकर कैलासावर का राहायला गेले, त्यांना कार्तिकेय मुलगा झालाय, त्यांना गणेश मुलगा झालाय, ते कशासाठी प्रगत झाले, हे सगळं तुम्हाला मी विस्तारानं सांगायला तयार आहे. पण ते आज नाही, ते उद्या.